आपल्या पक्षाची महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपले विचार आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने भाजप दबाव तंत्र त्या ठिकाणी आणत आहे त्याचे चित्र आपल्या समोर मांडलेले आहे। साहेब, या नगर शहरामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण ज्या प्रभागामध्ये आता आपण उपस्थित आहे त्या प्रभागामध्ये बंदुकीचा धाक दाखवून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुद्धा या प्रभागामध्ये केलेलं आहे। 2 दिवसापूर्वी एका आमदाराच्या शासकीय बॉडीगार्डने एका उमेदवाराच्या घरासमोर जाऊन गन दाखवून त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नेते मंडळी SP साहेबांना भेटल्यानंतर त्यांना निलंबित केलं। असे प्रकार रोज या शहरामध्ये चालू आहे। खऱ्या अर्थाने आपले विचार, महाविकास आघाडीचा विचार म्हणजे एक सेक्युलर विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांना बरोबर घेऊन चालणारा विचार आणि त्या विचाराच्या पाठीशी नगर शहर राहील ही मला एक खात्री आणि विश्वास आहे। कारण नगर शहर एक शांतताप्रिय शहर म्हणून या शहराकडे गेले अनेक वर्ष पाहिलं जात होतं, पण मधल्या कालखंडामध्ये या शहराला एक वेगळ्या विचारधारेला घेऊन जाण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलेला आहे। पण आज या नगर शहरासाठी, शहरवासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे की एक परत एकदा शांतताप्रिय शहर म्हणून या शहराला जर संबोधायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहे, धनदांडगे उमेदवार नाही, पुढे प्लॉटिंगचे व्यवसाय करणारे उमेदवार नाही, पुढे त्या ठिकाणी चुकीचे व्यवसाय करणारे नाही, एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे। आणि ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार समाजासमोर येतात त्यांना एक सर्वसामान्यांची जाण असती आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करत असतात। नाहीतर धनदांडगे उमेदवार फक्त निवडणुकीला येणार, वेगवेगळे आमिष दाखवणार, वेगवेगळ्या युक्त्या वापरणार आणि निवडून आल्यानंतर परत लोकांना दारात सुद्धा उभं करत नाही। पण एका सर्वसामान्य कुटुंबातील आलेले उमेदवार निश्चित त्यांना एक सर्वसामान्यांची जाण असते, प्रत्येकाची मताची किंमत असते आणि त्या मताची किंमत कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं काम करत असतात। त्यामुळे माझी आपणाद्वारे या शहरवासियांना एक विनंती आहे की एकदा आम्हाला या ठिकाणी संधी द्या। या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। ही महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये कुठलं ऑडिट नाही, ही महानगरपालिका मनमानी चालती। एखादा विरोधात गेला की त्याचं अतिक्रमण काढायचं, एखादा विरोधात गेला तर त्याला चुकीच्या नोटीस पाठवायच्या। त्यामुळे हे जर सगळं व्यवस्थित करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे। फेज 2 सारखी पाण्याची योजना असू, वेगवेगळ्या योजना असू, या गेले 10, 20 वर्ष या योजना प्रलंबित आहे। त्या सर्व योजना आपल्याला जर राबवायच्या असतील तर निश्चित महाविकास आघाडीचे उभं राहणं गरजेचं आहे। काल परवा मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी नगर शहराच्या या भ्रष्टाचारावर बोलणं आवश्यक होतं। महानगरपालिकेच्या तो वेगळ्या ठिकाणी विषय भरकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्ता यांना डोके मोजायचे आहेत, यांना सर्वसामान्य लोकांच्या हिताची जाण नाही, त्यांना सर्वसामान्य लोकांच्या कुठल्या अडचणी त्या ठिकाणी पाहायच्या नाही, सोडवायच्या नाही, फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी वाजण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे माझी आपणा सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती, या नगरवासियांना, अहिल्यानगरमधल्या महानगरपालिकेतल्या माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहा। आमचे उमेदवार आहे या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, हाताचा पंजा, मशाल। आज मुकुंदनगर मधले सुद्धा आमचे उमेदवार या ठिकाणी मागे उभे आहेत। त्या उमेदवारांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला, खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण जनता याला 16 तारखेला 15 तारखेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी विश्वासाने खात्री देतो। सिस्पे घोटाळ्याचा
वापर राजकीय न करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांची दुःखाची जाणीव असेल, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी फाशी घालण्याची वेळ आली, अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना पैसे वसूल करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे होता. ज्यावेळेस सिस्पेसारखा घोटाळा झाला त्यावेळेस मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आणि माझ्या पत्राचा रेफरन्स धरून पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिले की सिस्पे घोटाळा ज्यांनी केला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचे पैसे वसूल झाले पाहिजे. या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे. यांना फक्त निलेश लंके त्या सिस्पेच्या घोटाळ्यामध्ये इन्फिनिटी नावाची एक बँक होती, त्या बँकेच्या उद्घाटनाला गेला. त्या बँकेच्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब हजारेंचं नाव होतं, पोपटराव पवारांचं नाव होतं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांचे नाव होते, पोलीस अधिकाऱ्यांचे नाव होते. याचा अर्थ मी त्या ठिकाणी गेलो, याचा अर्थ आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहे का? तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले, अनेक पतसंस्थांचे उद्घाटन केले, अनेक सहकारी संस्थांचे उद्घाटन केले, त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला, याचा अर्थ तुम्ही दोषी आहे का? हे पाहिलं पाहिजे. फक्त राजकीय आपल्या स्वार्थासाठी त्या सर्वसामान्य लोकांना विटीस धरण्यासाठी फक्त कुणाला तरी आरोप करायचा, कुणीतरी आपल्या बगल बच्चांना पुढे घालायचं आणि आरोप करायचे. जर तुम्ही एवढं शेतकऱ्यांची जाणे, सर्वसामान्यांची जाणे, प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, ते कर्ज माफ झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या खिशात भरलं, त्याबाबत तुमच्या गुन्हा दाखल झाला. तुमचं सरकार असल्यामुळे तुम्ही त्यातून क्लीन चिट घेतली. या नगर शहरामध्ये पटवर्धन पतसंस्था होती नंदकुमार पवार साहेबांची, ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती पतसंस्था हँडओव्हर केली. अनेक ठेवीदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली, अनेक ठेवीदार गेले, पण तुम्ही आजही त्या लोकांचे पैसे काढून दिले नाही. तुमच्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना आल्या, अनेक लोकांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्या ठिकाणी बोलणं आवश्यक होतं. आज तुम्ही नगरमध्ये बोलण्यापेक्षा सिस्पे घोटाळ्याला 7 महिने झाले, 8 महिने झाले, तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्याला भेटायला पाहिजे होतं, देशाच्या गृहमंत्र्याला भेटायला पाहिजे होतं. पण यामध्ये फक्त राजकीय पोळी वाजायची. जर त्यामध्ये माझा सहभाग असता तर मी एखाद्याला सांगितलं असतं की तू पैसे टाक, या ठिकाणी हे कर, असा कुठलाही माझा संबंध नाही. फक्त आपल्या राजकीय पोळी वाजण्यासाठी त्यांना प्रत्येक व्यासपीठावर गेल्यानंतर निलेश लंकेचं नाव घेतल्याशिवाय त्यांची सभेला सुरुवात पण होत नाही आणि सभेचा शेवट पण होत नाही. काल मुख्यमंत्र्यांची सभा, त्या मुख्यमंत्र्यांच्या सभामध्ये काय घोषणा? नगर शहराच्या भ्रष्टाचारावर बोलायला पाहिजे, नगर शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. तिथं काय सांगितलं? रामकृष्ण हरी आणि निलेश लंकेला घरी पाठवा. अरे निलेश लंके या विभागाचा जरी खासदार असला, पण तुम्ही ज्या प्रचाराला आले त्या ठिकाणावर बोलायला आवश्यक होतं. फक्त यांना राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी बदनाम करायचं आणि आपली स्वार्थ साधायचा. इन्फिनिटी असू किंवा सिस्पे असू, त्यामध्ये निलेश लंकेचा किंवा निलेश लंकेचा सहकार्याचा कुठलाही संबंध नाही. मी उलट ते पैसे काढून देण्यासाठी कालही प्रयत्न करतोय, आज पण प्रयत्न करतो. वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्या आरोपींच्या बाबतल्या माहिती सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. संसदेमध्ये कुठला आरोपी एखादा 5 वर्षापूर्वी फोटो काढला, आज हे माझ्या बरोबर बसलेले यांचा माझ्या बरोबर फोटो असला त्यांनी वर्षांनी एखादा घोटाळा केला, त्यामध्ये आमचा काय दोष? आम्ही राजकारणामध्ये काम करणारे लोक वेगवेगळ्या ठिकाणी उतरल्यानंतर वेगवेगळे लोक आमच्या बरोबर येतात, फोटो काढतात. आम्हाला काय प्रत्येकाच्या कपाळावर लिहिलेलं आहे का? त्यामुळं मी त्या सिस्पे घोटाळ्यातील लोकांना पैसे काढून देण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला योग्य वेळी आम्ही योग्य त्या माहिती देत असतो. ते आरोपी कुठे गेले, काय गेले, तुम्ही त्यांचा शोध घ्या, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे यांचा काही संबंध नाही. फक्त माझ्या ठेवीदारांना, माझ्या ज्या लोकांचे पैसे अडकले त्यांचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना अडचणीत आणण्याचं काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं जात आहे. तोच किस्सा महानगरपालिकेत